नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकार यांच्यामार्फत या ठिकाणी केंद्रीय गुप्तचर विभागात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ग्रेड सेकंड यांची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कशा स्वरूपात भरला जातो, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये अशा स्वरूपात या ठिकाणी वेबसाईट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा असा फॉर्म येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट नेम हे ठिकाणी सिलेक्ट करायचं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट असणार आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल नंबर टाका. त्याचबरोबर अल्टरनेट मोबाईल नंबर असल्यास तो टाका. त्याचबरोबर एक मेल आय डी टाकायचा आहे आणि कन्फर्म तोच मेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला ठिकाणी जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ठिकाणी कॅप्चा जो आहे तो ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला ठिकाणी जी प्रोसेस असणार आहे त्या ठिकाणी ज्या मेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मोबाईल नंबरवरती सेपरेट OTP येणार आहे तो टाकायचा आहे. ईमेल आय डीवरती जो OTP येणार आहे तो या ठिकाणी टाकून व्हेरीफाईड करायचं. आज नसेल आल्यास, जर OTP आला नसल्यास तुम्हाला रिसेंड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा स्वरूपाचा तुमचा मेल आय डी मोबाईलचा टाकलेला आहे. आणि आता जो मोबाईल नंबरवरती OTP आला तो या ठिकाणी टाकून व्हॅलिड करायचा. अशा स्वरूपात व्हॅलिड सक्सेसफुली दोन्ही OTP झालेले आहेत. खाली या ठिकाणी ॲग्री ऑप्शनवर क्लिक करा. खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पोस्ट नेम आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुमचं सगळं नाव आलेलं आहे आणि तुमचा मेल आय डी आणि मोबाईल नंबर या बेसिक डिटेल्स आलेले आहेत. जर ह्या माहिती बरोबर असल्या तुम्ही या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी जो रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला आलेला आहे. फक्त क्लोज बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. जी पहिली रजिस्ट्रेशनची प्रोसेस होती ती या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपाची आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. गो टू ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपाचे इंटरफेस येणार आहेत. त्यामध्ये पाहिजे मित्रांनो तुम्हाला एलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत. कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट अशा स्वरूपाचा 4 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आता राहिलेली माहितीमध्ये तुम्हाला मेल फिमेल जे काय असलं ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जी बर्थ डेट आहे त्या ठिकाणी बर्थ डेट तुम्हाला ठिकाणी टाकायची आहे. ओके, बर्थ डेट टाकलेली आहेत. त्याचबरोबर नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करा. यामध्ये UR, EWS, OBC, ST जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. खाली आल्यानंतर तुमच्याकडे जी राहिलेली आता माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमचं फादरचं नाव लिहायचं आहे, मदरचं नाव लिहायचं आहे, मॅरिड अनमॅरिड जे काय असल्यास ते लिहायचं आहे. रिजनल काय असल्यास म्हणजे हिंदू मुस्लिम जी काय तुम्ही धर्म आहे तो लिहा. त्याचबरोबर मेल आय डी वगैरे आलेला आहेत आणि तुमच्या ठिकाणी एक युनिक मार्क जो ब्लॅक मोल वगैरे जे आहे ते ठिकाणी टाकायचं आहे. आणि तुमच्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स लागलेच तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये एक्झाम सेंटर्समध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या स्टेटमधून एक्झाम सेंटर देणार ते सिलेक्ट करा. पहिले सेंटर सिलेक्ट करा. त्यानंतर दुसरं सेंटर तुम्हाला ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जे की तुमच्या जवळचे जे सेंटर असतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. अशा स्वरूपात दुसरं सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तुमचं तिसरं जे एक्झाम सेंटर आहेत ते ठिकाणी सिलेक्ट करा. त्याचबरोबर चौथंसुद्धा इकडे एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. मित्रांनो, लक्षात घ्या 5 एक्झाम सेंटर्स तुम्हाला ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. ओके, अशा स्वरूपात तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. खाल्यानंतर तुमच्या ठिकाणी तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनमधून अप्लाय करणार असाल तर येस करा. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर जॉईनिंग डेट, रिलीज डेट अशा स्वरूपात तुमचं माहिती येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅनमधून तुम्ही झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ग्रुप Cच्या पोस्टवरती तुम्ही जॉब करत आहेत का असल्यास येस सिलेक्ट करा, नसल्यास नो सिलेक्ट करा. किंवा तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अदर डिटेल्समध्ये तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहेत का असल्यास येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर स्पोर्ट्समधून तुम्ही अप्लाय करणार होणार आहात त्यामध्ये जो निर्णय आहेत शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला अप्लाय होणार, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी डिपार्टमेंट एम्प्लॉई आहे का, जर डिपार्टमेंट एम्प्लॉई असेल तर येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर त्याचा ID या ठिकाणी टाकायचा आहे. एम्प्लॉई नेम, जॉईनिंग डेट आणि टोटल सर्व्हिस तुमची या ठिकाणी येणार आहे. नसल्यास नो या ठिकाणी सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट
हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानं अशा स्वरूपाची तुमची माहिती सेव्ह सक्सेसफुली होणार आहे. ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, ज्यामध्ये पहिल्या किंवा आधारप्रमाणे जो काय ॲड्रेस टाका. त्याचबरोबर कंट्री इंडिया सिलेक्ट करायचे, स्टेट कोणतं होतं तेच सिलेक्ट करा किंवा टाका. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोणता आहे, जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा. गावचा पिनकोड काय आहे तो टाकून तुम्हाला परमनंट टेम्पररी ॲड्रेस सेम असल्यास येस सिलेक्ट करा आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा स्वरूपात माहिती येणार आहे. ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता राहिलेली जी प्रोसेस आहे त्यामध्ये एज्युकेशन डिटेल्स आपल्याला टाकावे. यामध्ये SSC असेल, SSCचं बोर्ड कोणतं होतं तेच टाकायचे आहे. त्याचबरोबर SSCचा पासिंगचा क्रायटेरिया कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर इन्स्टिट्यूटचं नाव जे काय असलं ते टाका. त्याचबरोबर सब्जेक्ट कोणतं होतं ते टाकायचं आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन पास फेल जे काय असलं ते सिलेक्ट करा आणि पर्सेंटेज असले किंवा CGP असेल ते टाकायचं. पर्सेंटेज असेल तर ऑप्टेन मार्क्स तुम्हाला टाकून पर्सेंटेज तुमची येणार आहे. त्याचबरोबर सेम तुम्ही या ठिकाणी 12वी झाले असेल तर 12वी टाका. यामध्ये 12वीला बोर्ड कोणतं होतं ते सिलेक्ट करा. पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. इन्स्टिट्यूट नेम कोणतं किंवा कॉलेज नेम सिलेक्ट करा. सब्जेक्ट कोणता आता आर्ट्स कॉमर्स सायन्स. त्याचबरोबर क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड काय असलं ते सिलेक्ट करा. पास फेल. त्याचबरोबर पर्सेंटेज किंवा CGPA काय असलं ते सिलेक्ट करा. एकूण मार्क्स पर्सेंटेज किती आहे ते सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर पुढचा तो या ठिकाणी डिग्री हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामध्ये मी तुम्हाला डिग्री ह्या ऑप्शनवर क्लिक करा. स्पेशलायझेशन कोणतं BA BCom BSc जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर कोणतं बोर्ड युनिव्हर्सिटी होतं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर कॉलेज नेम कोणतं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोणतं होतं ते सुद्धा सिलेक्ट करा. यामध्ये सिटी आणि स्टेट हे तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग डेट आणि पास डेट तुम्हाला टाकायचं आहे. क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड पास फेल जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी निकालमध्ये पर्सेंटेज किंवा CGPA तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जर असेल तर तुम्हाला ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज आहे का तर हे सिलेक्ट करा. आणि संपूर्ण माहिती झाल्यानं तुमच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज फॉरेन लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश येते का तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स काय असला तर हे सिलेक्ट करा. अशी तो माहिती तुम्हाला एक्सपिरियन्सची माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, कधी काम केलं, कोणतं पद होतं, कधी स्टार्ट आणि एंड कधी केलं आणि पे स्केल कधी होतं ते सिलेक्ट करायचे. वर्क एक्सपिरियन्स नसल्यास तुम्हाला नो सिलेक्ट हे ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला लँग्वेज नाऊन हे ऑप्शन तुम्हाला कोणकोणते लँग्वेज येतात ते ठिकाणी टाकून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ओके बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी शेवटचा आहे तो ठिकाणी डॉक्युमेंट आणि पेमेंट. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा ठिकाणी अपलोड द स्कॅन कॉपी रिसेंटली पासपोर्ट साईज फोटो या ऑप्शन असणार. यामध्ये क्लिक हिअर टू अपलोड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो साईज दिलेले आहेत 100 KB ते 200 KBच्या आणि व्हाईट बॅकग्राऊंड फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यामध्ये स्पष्ट चेहरा वगैरे दिसलेला असा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा आहे तो सिग्नेचर. यामध्ये तुम्हाला क्लिक हिअर टू अपलोड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. सिग्नेचर मित्रांनो तुम्हाला 80 KB ते 150 KBच्यात असावी आणि JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी सही तुम्हाला ठिकाणी टाकायचे. हे सगळं टाकल्यानंतर तुमच्या ठिकाणी पेमेंट ऑप्शन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि सगळे डिक्लेरेशन आहेत त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करून या ठिकाणी खाली कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर पूर्वी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी प्रिव्ह्यू ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. प्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी फॉर्ममध्ये सगळी माहिती होती ती या ठिकाणी माहिती तुमची या ठिकाणी आलेली आहे. त्या ठिकाणी माहिती पाहू शकता. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आत्ताच काय करेक्शन असल्यास तुम्ही या ठिकाणी करेक्शन वगैरे संपूर्ण या ठिकाणी किंवा या ठिकाणी मागं जाऊन करेक्शन करू शकता. जर सबमिट करणार असेल तर सबमिट करा. सबमिट करत असताना तुम्हाला या ठिकाणी जी पेमेंट आहेत ते ठिकाणी पेमेंट येणार आहे. ओके, तर मित्रांनो आपण फोटो सही या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. खाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जी डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करा. खाल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्या. एकदा फॉर्म प्रिव्ह्यू केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी असणार आहे. आत्ताच या ठिकाणी करेक्शन वगैरे करा. त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. यामध्ये फोटोग्राफ व्ह्यू करून या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके, सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. ॲग्री हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. या ठिकाणी मित्र तुम्हाला जी पेमेंट आहे आता जी फॉर्ममध्ये पेमेंटला या ठिकाणी तुमचा फॉर्म जाणार आहे. यामध्ये SBI कलेक्टद्वारे तुम्ही फॉर्म पेमेंट करू शकता. यामध्ये SBI नेट बँकिंग, अदर नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्मची प्रिंटआउट आणि चलनाची प्रिंटआउट सुद्धा तुम्ही काढू. ओके, तरी तुम्ही केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.